तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं स्वामी भक्ती विथ वृंदाज मॉम या यूट्यूब चॅनलवर। आज काही शूट करताच आलं नाही कारण वृंदा मॅडमला कालपासून सुट्ट्या लागल्यात। आम्ही दोघीही गार्डनला आलो आहे। आमच्या कॉम्प्लेक्समध्ये गार्डन आहे। तिचं खेळणंही होतं आणि माझं वॉकिंगही होतं। आता सायंकाळचे 7 वाजलेत। देवपूजा करून घेते। स्वामींना मुजरा पण केला। याचा शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही चेक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। आज मी तूप बनवलं। ही 8 दिवसांची साय आहे। मी गोकुळ दूध वापरते। इतर दुधाच्या कंपेअरमध्ये गोकुळची साय बऱ्यापैकी येते, पण माझ्या माहेरी घरचं दूध असल्यामुळे भाकरीसारखी साय पाहायची सवय आहे। पण असो, यामध्येच ॲडजस्ट करायला लागेल। तुमचा एक्सपिरियन्स कमेंटमध्ये नक्की सांगा। मी रवीनेच तूप काढते, लगेच लोणी तयार होतं, कारण आपण साय फ्रीजमध्ये ठेवतो। आपण ज्या दिवशी लोणी काढणार आहे त्याच्या आदल्या रात्री साय फ्रीजमधून बाहेर काढायची आणि त्यामध्ये विरजण टाकून रात्रभर ठेवायचं आणि सकाळी लोणी काढायला घ्यायचं। विरजण टाकल्यामुळे ताकही तयार होतं। लोणी काढून झाल्यावर त्याला 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं। मग त्यामध्ये ताकाचा अंश काही राहत नाही आणि स्वच्छ लोणी कडवायला ठेवायचं। मी लोण्यामध्ये थोडं मीठ टाकते, त्याने तूप दाणेदार थोडं रवाळ असं बनतं। आणि तूप बनवताना तुम्ही तुळशीची पानं पण टाकू शकता, त्याने सुगंध छान येतो। मी टाकले नाही कारण सायंकाळची वेळ होती आणि वृंदाचे पप्पा पण नव्हते, कारण तुळस बायका नाही तोडत ना म्हणून। इथे तुम्हाला वाटेल की ते करपलं आहे, पण ते करपत नाही। असा ब्राऊन कलर येईपर्यंत कडवायचं। आणि थंड झाल्यावर काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवायचं।
इथे माझं तूप तयार झालं. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.